तुम्हाला माहित आहे का महिला नारळ का फोडत नाही? तर जाणून घेऊया आपण थोडक्यात याबद्दल माहिती. हिंदू धर्मामध्ये कोणत्याही देवाची पूजा करण्याआधी श्री गणेशाची पूजा केली जाते. भगवान गणेशाची पूजा केल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही, यामागे मोठं कारण आहे. तसेच पूजा करताना नारळाला मोठे महत्त्व आहे. पूजा करताना नारळ असणे गरजेचे असते. नारळाशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. असे म्हणतात की नारळ चढवल्याने पैशांची समस्या व धनसंपत्तीबद्दल समस्या दूर होतात. पूजेनंतर हे नारळ फोडून सर्वांना प्रसाद म्हणून दिला जातो. मात्र हे नारळ श्री कधीच फोडत नाही. मात्र श्री नारळ का फोडत नाही हे अनेकांना माहीत नाही. चला तर आज आपण याबाबत थोडक्यात माहिती घेऊया. मित्रांनो, एखादी महिला मंदिरात किंवा मंदिराच्या बाहेर पूजा करीत असताना इकडे तिकडे पाहत असते. अशा वेळी लहान मुलगा, युवक किंवा पुरुष जाताना दिसला तर ती त्याला नारळ फोडून देण्याची विनंती करते. तो व्यक्ती मुकाट्याने तिची मदत करीत नारळ फोडून देतो. मला का नारळ फोडून मागत आहात असा प्रतिप्रश्न बी ती व्यक्ती महिलांना करत नाही. मात्र ज्यांना यामागचे कारण माहीत नसते तो महिला नारळ का फोडत नाही याचा विचार करीत असतो. आपण कोणत्याही मंदिरात गेलो की अनेक पुरुष नारळ फोडताना दिसून येतात. तसेच मोठ्या मंदिरामध्ये काही पुरुषांसाठी निव्वळ नारळ फोडण्यासाठी नियुक्ती केलेली असते. महिला किंवा मुली तुम्हाला कधीही नारळ फोडताना दिसणार नाही. तसेच बरेचदा आपल्याला दिसून येते की मंदिराचे पंडितच नारळ फोडण्याचे काम करतात. मात्र स्त्रिया नारळ फोडताना कधीही दिसत नाही. महिला नारळ फोडत नाही त्यामागील एक प्रमुख कारण म्हणजे नारळ हे बीजरूपी असल्यामुळे प्रजनन क्षमतेशी जोडलेले आहे. महिला बीजरूपातच बाळाला जन्म घालतात. अगदी त्याच्याशी नारळाचा संबंध आहे. म्हणून हिंदू धर्मशास्त्रानुसार स्त्रियांना नारळ फोडण्याचा अधिकार दिलेला नाही. किंबहुना स्त्रियांनी नारळ फोडणे हे हिंदू शास्त्रामध्ये अशुभ मानले जातात. शास्त्रानुसार स्त्रियांनी नारळ फोडणे हे अशुभ मानले जाते. मात्र एक कथा अशी प्रचलित आहे की जे ब्रह्म ऋषी विश्वामित्र होते त्यांनी या विश्वाची निर्मिती केली. मात्र हे विश्व निर्माण करण्यापूर्वीच ब्रह्म ऋषी विश्वामित्र यांनी नारळाची निर्मिती केली होती. म्हणूनच या नारळाला मानवाचे प्रतिरूप मानले जातात. मित्रांनो, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा.